नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख. डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज चौहान कमेंट्स करतायत, अगर 15% प्राइवेट महाराष्ट्र कॉलेज से एडमिशन लेने पर स्कॉलरशिप मिलेगा क्या? देखो, 15% ऑल इंडिया कोटा की जो सीट्स है, अगर तुम वो मतलब है तुम काउंसिलिंग में लेते हो तो उसके लिए जो महाराष्ट्र से का जो महाडीबीटी पोर्टल स्कॉलरशिप का पोर्टल है, वहां से आपको स्कॉलरशिप के लिए आप पात्र नहीं है. तो इस तरह से ऑल इंडिया अगर तुम मतलब है 85% स्टेट कोटा की सीट्स लेते हैं तो वहां पे आप मतलब स्कॉलरशिप के लिए महाडीबीटी पोर्टल पे एलिजिबल रहोगे. रश्मी साठव कमेंट्स करताय, सर माझ्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी आज आली. थँक्यू सर, तुमची खूप मदत झाली. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवा, तुमच्याकडून खूप माहिती मिळते. थँक्यू सो मच. धन्यवाद रश्मी कमेंट्स केल्याबद्दल. असंच माझा जो डिजिटल बनव युट्यूब चॅनल, त्याचबरोबर महाऑनलाईन युट्यूब चॅनलला फॉलो करत राहा. इतरांना पण आपल्या मित्रांना शेअर करत चला. तर पुन्हा तुम्हाला धन्यवाद. दीपक लोंढे कमेंट्स करतायत, सर माझ्या पुतण्याच्या शाळेच्या सोडल्याच्या दाखल्यावरती जात या रकान्यात कुणबी नोंद आहे. तसेच फॉर्म 15 वर देखील कुणबी नोंद आहे, तरी जात वैधता प्रकरण रिजेक्ट करण्यात आले. काही उपाय सांगा. हे बघा दीपक लोंढे, तुम्ही जो तुमच्या पुतण्याच्या शाळा सोडल्या त्या दाखल्यावरती जात कुणबी आहे, बरोबर आहे. तुम्ही फॉर्म 15 म्हणजे शाळेचा जो शिफारस पत्र आहे त्याच्यावरती पण कुणबी आहे. परंतु तुम्ही म्हणजे आता कुणबीला जे आहे म्हणजे ओबीसी साठी मानक दिनांक डीम डेट 1967 असतो. आणि तुम्ही जर 1967 पूर्वीचे कोणतेही पुरावे जर तिथं लोड केले नसेल तर अशा वेळेस ते रिजेक्ट होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे वडिलांचा समजा 1967चा जन्म महाराष्ट्रातला आणि त्याच्यावरती कुणबी जातीचा उल्लेख असेल तर तो डॉक्युमेंट चालेल. जर मुलाच्या आजोबा पंजोबा ज्यांचा पण म्हणजे 1967 पूर्वीचा पुरावा महाराष्ट्रातला रहिवास प्लस महाराष्ट्रातला जात म्हणजे कुणबी जात असलेला पुरावा जर तुमच्याकडे असेल तर मग त्याला रिजेक्ट होणार नाही. आणि जर रिजेक्ट झाला असेल तर त्यांना म्हणजे समितीमध्ये जाऊन तुम्ही ते तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, ऍप्लिकेशन, एक अफिडेव्हिट द्या, त्याच्यावरती तुमचे ग्राउंड्स मेन्शन करा आणि तिथं जाऊन जमा करा. आणि हे जमा केल्यानंतर नक्कीच तुम्हाला म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. एसके ज्वेलर्स कमेंट्स करता है, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मेट भेज सकते हैं क्या? हे बघा, हे एसके ज्वेलर्स यानी सावकारी लायसन बद्दल म्हणजे कमेंट्स केलाय. देखो एसके ज्वेलर्स, तुमको अगर ये सेल्फ डिक्लेरेशन का फॉर्मेट चाहिए तो आप जो आपने वीडियो देखा है वो वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में आपको लिंक मिलेगी. वो लिंक आप डाउनलोड करके मतलब सेल्फ डिक्लेरेशन वहां से डाउनलोड कर सकते हो. क्या हो रहा है कमेंट्स करता है, इनकम सर्टिफिकेट इज इनकम प्रूफ नेसेसरी बिकॉज सेतु और वो बोल रहे लाइट बिल और आधार कार्ड रहेगा तो करवा देंगे. ये देखो, अगर वो तुमको मतलब सिर्फ लाइट बिल और आधार कार्ड से अगर देता है तो वेल एंड गुड, करवा लो. अभी तो आपके हाथ में है नहीं. लेकिन एक बात ध्यान में रखो, कोई भी अधिकारी जो है आपको इनकम सर्टिफिकेट तभी देगा जब आपके पास में इनकम का प्रूफ है. बिगर प्रूफ का कोई भी अधिकारी आपको बिल्कुल भी दाखला नहीं देगा. और अगर समझो दिया तो वेल एंड गुड, लेकिन ऐसा नहीं होता भैया. सर माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती 9 बौद्ध आहे, मग मी हिंदू महार 37 जातीचा दाखला काढू शकतो का? आजोबाच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. हे बघा, तुम्ही जे म्हणजे कमेंट्स केलाय तर तुमच्या दाखल्यावरती 9 बौद्ध आहे, परंतु तुमचे जे आजोबा आहेत त्यांच्यावरती महार आहे, तर तुम्हाला म्हणजे तो दाखला महारचा म्हणजे मिळू शकतो, नो प्रॉब्लेम. तर तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त तुम्ही त्या संबंधी कास्ट संबंधीचे पुरावे तुम्हाला तिथं द्यावे लागतील. रजनीश कमेंट्स करतात, सेन्सस रजिस्टर्ड ऑफिस मुंबईला सर गेलो होतो तर त्यांनी डिस्ट्रॉय केलाय म्हणून डाटा सांगितले. हे बघा, अनेकांनी म्हणजे हे जो सेन्ससचा डाटा आहे ते म्हणजे सीडीच्या स्वरूपामध्ये देतात, अनेकांनी घेतलेले. परंतु आता ते अधिकारी आहेत, त्यांनी जर समजा तुम्हाला चाल ढकल करत असेल तर मग माहितीचा दुसरा पर्याय आहे, माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही ते घेऊ शकता. आणि ते जे डाटा आहे ते तुम्हाला सीडीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचे पैसे जे काय भरणं आहे ते भरून तुम्हाला ते देतात. अनेकांनी ते डाटा घेतलेला आहे. टाइम जोन कमेंट्स करते हैं, तो कुणबी म्हणजे ओबीसी मराठा कास्ट सर्टिफिकेट कैसे निकाले कुणबी का? ये देखो, टाइम जोन यूनिवर्सल तुमने जो कमेंट्स किया है, अगर तुमको ओबीसी कुणबी जाति का अगर दाखला चाहिए
वो तो ओबीसी के लिए जो मानक दिनांक है वो डीम डेट बोला जाता है। अगर वो डीम डेट के 1967 ओबीसी के लिए है, तो 1967 से आप महाराष्ट्र में रहते हो और आपकी कास्ट उसके ऊपर लिखी है, तो आपको जो है ये कुणबी का जो ओबीसी सर्टिफिकेट है वो जरूर मिलेगा। अगर उसके लिए मतलब आप देख ले आपके मतलब स्कूल लिविंग के ऊपर कौन सा कास्ट लिखा है, और उसके बाद में आपके फादर ग्रैंडफादर, तो आपको वहां तक के डॉक्यूमेंट्स प्रोड्यूस करना है जहां तक कि आप मानक दिनांक पूरा रिकवर नहीं कर लेते हो। जब तक के अगर हो सकता है फादर के जो बर्थ सर्टिफिकेट है उसके ऊपर 1967 पूर्वी का पुरावा है तो वहां पे भी चल जाएगा। उसके और आगे अगर समझो वहां पे फादर से तक नहीं आ रहा है तो फिर ग्रैंडफादर का इस्तेमाल करो। तो ऐसा आप मतलब प्रूफ दोगे तो जरूर हो जाएगा। नितिन कॉमेंट्स करता है, सर वैधता करताना प्रवेश निर्गम जोडल्यानंतर पुरावा दिनांक म्हणून प्रवेश दिनांक बघितला जातो की जन्म दिनांक? हे बघा नितीन, जी समिती आहे ते तुमचा जो म्हणजे जन्म दाखला असला तर मग तो म्हणजे आता जे जुने पुरावे होते त्याच्यावरती जन्म मृत्यूचा जो आहे त्यावेळेस तिथं जात नमूद असायची। तर जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला असला तर त्यावेळेस मग ती जी त्याच्यावरती डेट आहे ती आणि त्याची कास्ट ती म्हणजे ग्राह्य धरली जाते। परंतु ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन साठी, आता ऍडमिशन तुम्ही शाळेमध्ये समजा तुम्ही ऍडमिशन घेतले तर तुम्ही समजा ओबीसी आहेत, ओबीसी ला 1967 पूर्वीचा पुरावा पाहिजे, तर त्यावेळेस तुमचा जन्म जो आहे 1967 पूर्वीचा आहे, परंतु तुम्ही प्रवेश घेतला 1967 नंतर, मग त्यावेळेस तुमचा जो म्हणजे ऍडमिशनची जी डेट आहे ती ग्राह्य धरली जाते। म्हणजे समितीचा असं म्हणणं असतंय का तुम्ही म्हणजे मागास समाजाचे फायदे घेण्यासाठी शाळेत टाकताना तुम्ही जे आहे तुमची कास्ट तिथं नमूद केली, म्हणजे तुमचा जो तिथं जो दिनांक आहे तो म्हणून तो तुमचा जो शाळेमध्ये तुम्ही ऍडमिशन घेता तर तो ग्राह्य धरला जातो। तुमचा जन्म दिनांक एलसी वरचा जन्म दिनांक ग्राह्य धरत नाही। परंतु पुन्हा एकदा म्हणजे लक्षात ठेवा, जर तुमचा जन्म दाखला जसा गाव नमुना 14 मध्ये जन्मची नोंद असायची आणि त्याच्याबरोबर कास्टची, पण तिथं तुम्हाला तो म्हणजे जन्मचा जो तारीख आहे ती तिथं ग्राह्य धरली जाते। ऍडमिशनच्या बाबतीमध्ये, शाळेच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ती डेट जी आहे ती तुमची ऍडमिशन डेट गृहीत धरली जाते। हे गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवायचे। सतीश कॉमेंट्स करतायत, माझी कास्ट व्हॅलिडिटी हरवली आहे तरी ती परत कशी मिळावी सर? हे बघा सतीश, याच्यावरती मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे जे समिती आहे तुमचा जो संबंधित समिती आहे, तुम्ही म्हणजे ई ट्राईबचे असाल तर ई ट्राईबचे जे समिती आहे तिथनं, किंवा तुमचे जर बार्टीचे म्हणजे अंतर्गत तुम्ही अप्लाय केला असेल तर तिथं त्या समितीमध्ये जाऊन तुम्हाला एक अर्ज करायचा आहे, अफिडेव्हिट करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या हरवल्याचा FIR पोलीस FIR या गोष्टी तुम्ही तिथं सबमिट करायचे। तुमची जे प्रकरण आहे ते जे समितीला म्हणजे तुमचा जो कारण आहे, रिझन आहे तो योग्य वाटला तर समिती तुम्हाला डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देते आणि त्याच्यासाठी जे काय म्हणजे त्यांचे शासकीय फी आहे ती तुम्हाला तिथं पे करावी लागते, परंतु डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतो। वकास खान कॉमेंट्स करतात, महसुली पुरावा नाही फक्त शाळा निर्गम उतारा आहे, जात वैधता होईल का? 1950 पूर्वीचा निर्गम मध्ये जातीचा उल्लेख आहे। हे बघा वकास, नक्की होईल। तुम्हाला हे बघा 2 पुरावे द्यावे लागतात जर तुम्हाला तुमची कास्ट आणि त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्राचे जे रहिवास आहेत त्याच्यासाठी 2 तुम्ही पुरावे असतात। एक असतो तुमचा म्हणजे महसुली पुरावे, एक शैक्षणिक पुरावे, दोघांमधलाही कोणताही तुम्ही देऊ शकता। मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे का तुम्ही महाराष्ट्रात मानक दिनांक पूर्वीपासून राहत होते, त्याचबरोबर तुमची जी जात म्हणजे तुम्ही सिद्ध करताय ती त्यावेळेसचे पण म्हणजे तुमचा जो मानक दिनांक आहे त्यापूर्वीची जात सिद्ध करणारा पुरावा लागतो। ते तुम्ही मग महसुली पुरावे अंतर्गत द्या किंवा शैक्षणिक पुरावे, दोघांचे अंतर्गत म्हणजे कोणताही एक असला किंवा दोघही असले तर चालते। देविदास मोरे कॉमेंट्स करतात, कास्ट सेंट्रल व्हॅलिडिटी फॉर्म कुठे अप्लाय करायचा? हे बघा देविदास, इथं तुम्ही महाई सेवा मधनं पण म्हणजे अप्लाय करू शकता किंवा तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सेतू मधनं पण अप्लाय करू शकता किंवा तुम्ही स्वतः पण म्हणजे जर आपल्या सरकारच्या वेबसाईट वरती म्हणजे जर तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन करून स्वतः अप्लाय केला तरी तिथनं करू शकता। आणि ते ऑनलाईन आपण कास्ट सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कसा बनवायचा याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर कृपया ते फॉलो करा आणि तुम्ही स्वतःही ते करू शकता।
ट्यूब कमेंट्स करतायत, 9 बौद्धांना केंद्र सरकारी नौकरीत सवलत आहे का? मान गए सर, आपने हर सवाल पे वीडियो बनाया है, बहुत बहुत दिल से आपका शुक्रिया, थँक्स सर फॉर वीडियो. तर ह्या धन्यवाद आपले कमेंट्स केल्याबद्दल. आणि आपला प्रश्न होता 9 बौद्धांना केंद्र सरकारी नोकरीत सवलत आहे का? हे बघा, सवलत आहे. फक्त इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, केंद्रामध्ये 9 बौद्ध ही जात मानली जात नाही. 9 बौद्ध हा धर्म मानला जातो. तुम्हाला जर केंद्राच्या पोस्ट साठी अप्लाय करायचं असेल तर त्याला तुमच्याकडे सेंट्रल कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती तुमचा जो कास्टचा सिरियल नंबर असतो, कास्टचा नाव असतो, कोणत्या जातीचे आहेत ते म्हणजे उल्लेख असायला पाहिजे. आणि ते असं हा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये तिथं प्रवेश मिळतो. परंतु तुम्ही महाराष्ट्र सरकारचा, आता महाराष्ट्र शासनाचा जो आहे, महाराष्ट्राने 1960 मध्ये म्हणजे जे 9 बौद्ध कन्वर्टेड आहे त्यांना जातीचे दाखले दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त 9 बौद्ध आणि त्याच्या पुढे सिरियल नंबर असते. तर महाराष्ट्रातले हे जे दाखले आहेत, महाराष्ट्र स्टेटचे दाखले, ते केंद्राच्या पोस्ट साठी ज्यावेळेस तुम्ही अप्लाय कराल त्यावेळेस तो जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला जर केंद्राच्या सुविधा किंवा केंद्राचे ऍडमिशन किंवा सर्व्हिस साठी अप्लाय करायचं असेल तर मग तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल आणि ते निघून जातो, काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही तिथं 9 बौद्ध म्हणून तुम्ही तिथं गणले जाणार नाही. केंद्रामध्ये 9 बौद्ध ही म्हणजे जात नसून तिथं ते धर्म मानतात, त्याच्यामुळे तिथं 9 बौद्ध हा विषय येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे काढावं लागणार आहे. सोमा कमेंट्स करतायत, सर माय ग्रैंडफादर was born in Madhya Pradesh and was born in Maharashtra. I born in Maharashtra and grew up here. So can I make caste validity in Maharashtra and my grandfather's document will be valid in Maharashtra? सोमा देखो, आपको अगर मतलब महाराष्ट्र के अंदर कास्ट सर्टिफिकेट लेना है या महाराष्ट्र की कास्ट वैलिडिटी लेना है तो आप महाराष्ट्र में 19 अभी समझो अगर ओबीसी अगर है आप तो ओबीसी के लिए 1967 के पहले के आपके पास में पुरावे यानी प्रूफ एविडेंस होना चाहिए. आप महाराष्ट्र में उस मानक दिनांक पूर्वी से यानी आप या तो आपके फादर या तो आपके ग्रैंडफादर ये अगर मतलब महाराष्ट्र में मानक दिनांक पूर्वी से रहते हैं उसका प्रूफ चाहिए. उसी के साथ में उस डेट का जो है आपका कास्ट संबंधी भी आपको मतलब यानी प्रूफ चाहिए. यानी अगर ओबीसी है तो आप महाराष्ट्र में ओबीसी के कास्ट से ताल्लुक से जो है आपके पास में वो जाति का जो मतलब यानी एविडेंस है मानक दिनांक पूर्वी का वो भी होना जरूरी है. तो अगर ऐसा है तो आपको कास्ट वैलिडिटी मिलेगी. लेकिन अगर आपने फादर का जो बर्थ प्लेस है वो जनरली अवॉइड करो. भले ही तुम मतलब यानी कहाँ से रहते हो उसके लिए तुम मतलब यानी जो भी डॉक्यूमेंट्स है, महसूली पुरावे है, ये जो भी है वो आप मतलब दे सकते हो. या तो म्युनिसिपलिटी की टैक्स पावती ये वो करके मतलब यानी दे सकते हो. लेकिन अगर तुम बॉर्न इन MP करके अगर दिखाओगे तो वहां पे वो नहीं चलेगा. रियाज मुल्ला कमेंट्स करताय, सर माझ्या मुलाचा ओबीसी कास्ट व्हॅलिडिटी 340 मिळालेला आहे. मला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कसे व कुठून मिळेल, डॉक्यूमेंट कोणते लागतील, प्लीज रिप्लाई. ये देखो रियाज, आपको जो आपके पास में मतलब मैंने कास्ट है, कास्ट वैलिडिटी भी हो गई है. अभी आपको सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट निकालना है तो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट के लिए आपको जो है कास्ट सर्टिफिकेट प्लस इनकम प्रूफ 3 साल का, पिछले 3 साल का इनकम का सर्टिफिकेट ये लगने वाला है. और ये निकालने के लिए आप मतलब एक तो महाई सेवा से भी ले सकते हो. लेकिन वहां पे अगर महाई सेवा में गए तो वहां पे या तो सेतु में या तो फिर अगर आप खुद कर रहे हो तो एक बात का ध्यान रखें, तो उनको जो है सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट के लिए अप्लाई कर रहा हूँ ये बोल के करें, नहीं तो वो आपको स्टेट का जो है कास्ट सर्टिफिकेट पकड़ा देंगे. तो उनको मतलब स्पेशली बोलना है कि हमें सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट चाहिए. तो वो तुम 3 जगह से, एक तो तुम मतलब सेतु से निकाल सकते हो, महाई सेवा से कर सकते हो, या तो आप सेल्फ रजिस्ट्रेशन करके भी कर सकते हो. रणजित शिंदे कमेंट्स करतायत, कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म कॅन्सल कसा करायचा याची माहिती सांगा सर. हे बघा रणजित, जर तुम्ही म्हणजे बार्टीच्या साईटवरनं CCVIच्या साईटवरनं कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय केला असेल, तुम्ही फॉर्म सबमिट केलाय, सगळं झालंय, आणि जर जोपर्यंत तुम्ही
तिथं पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म म्हणजे सबमिट झालेला आहे असं नाहीये. पेमेंट झाल्यानंतरच ते त्यांच्या जे CCBIचे जे जात पडताळणी समिती त्यांच्या डॅशबोर्डला ते दिसेल. जर पेमेंट केला नसेल तर त्यांच्या डॅशबोर्डला ते दिसणार नाही. आता राहिला प्रश्न तुमचा, जर म्हणजे समजा तुम्ही पेमेंट पण केलंय आणि तुम्हाला समजा कॅन्सल करायचं, मग त्याच्यासाठी तुम्हाला तिथं जे संबंधित कास्ट स्क्रुटनी कमिटी आहे त्यांचा जो इन कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये त्यांचे ईमेल ID आहे तिथं तुम्हाला मेल करावं लागेल आणि त्यांनी मग तुमचा जो मेल आहे तो स्वीकारल्यावरती तुम्हाला ते तुमचा जो ऍप्लिकेशन आहे तो कॅन्सल होईल. वनिता कॉमेंट्स करतात, साहेब सुनावणी झाली असता त्यांनी नमुना 14, नमुना 24 व 25 देण्यात यावे काय असते त्यात कळवल्याबाबत विनंती आहे. हे बघा वनिता, जो फॉर्म 24 आहे तुमची जर व्हॅलिडिटी सुनावणी झाली आणि तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी मंजूर करण्यात आली तर तुम्हाला ह्या फॉर्म 24च्या नमुन्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यात येतो. परंतु जर त्यांनी आता तुमची सुनावणी झाली तर याचा अर्थ मग तुम्हाला हे जे आहे पुन्हा ते म्हणजे जर त्यांना शंका असेल किंवा त्यांना तुम्हाला हिअरिंगला बोलवायचं असेल तर त्यावेळेस मात्र ते फॉर्म 25 देतात. आता तुम्ही जर सांगताय का तुमची सुनावणी झालेली आहे याचा अर्थ आता तुम्हाला डायरेक्ट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच मिळणार आहे. आणि ते तुम्हाला पण म्हणजे आता जी सुनावणी झाली तुम्ही म्हणजे तिथं हे स्वतःला म्हणजे कन्फर्म करू शकता का तुमची सुनावणी कोणत्या प्रकारे झाली. तुम्ही जर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटते का नाही माझी सुनावणी प्रॉपर झालेली आहे, माझी उत्तरं बरोबर आहेत, तर त्याच वेळेस ते म्हणजे तुम्हाला घाबरायची कारण नाहीये आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही आता मिळणार आहे. कारण तुम्ही सुनावणी झाले तर पुन्हा तुमची नेक्स्ट सुनावणी बहुतेक होणार नाही. आणि जर त्याच्यामध्ये तुमचे मागच्या जर हिअरिंग मध्ये काही मुद्दे राहिले असेल तुमच्याकडे ते प्रॉपर त्यांना उत्तरं जर भेटली नसेल तर ते दुसरी म्हणजे नेक्स्ट सुनावणी पण देऊ शकतात. परंतु तसं होत नाही जनरली. परंतु तुम्हाला आता कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. तुम्ही तुमचा जो वेबसाईट आहे ती चेक करत राहा, तुमचा स्टेटस चेक करत राहा आणि जर तरी तुम्हाला म्हणजे त्याच्यावरती काय स्टेटस प्रॉपर दिसला नाही तर मग 10-15 दिवसानंतर तुम्ही समितीमध्ये जा आणि तिथं हा वाक्यप्रचार करू नका मला फॉर्म 25 ची नोटीस आले असं बोलू नका. तिथं फक्त एवढं सांगा सर मला मेल आलेला, माझी कास्ट व्हॅलिडिटी तयार आहे असं करून त्यांना सांगा म्हणजे तुम्हाला प्रॉपर तिथं उत्तर मिळेल. परिचित राठोड कॉमेंट्स करतायत, सर सेंट्रल ओबीसी कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते का, त्यावर रिन्युअल करायची गरज असते का. हे बघा परिचित, जे आपले जे सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट आहेत ओबीसी आपण ज्याला म्हणतो तो ओबीसीचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो एकदा तुम्ही काढला तर मग त्याची गरज नाही. परंतु ओबीसी NCL मात्र तुम्हाला दरवर्षी म्हणजे तो आपण जसा नॉन क्रिमिलियर काढतो म्हणजे दरवर्षी आणि त्याच्यासाठी मागचे 3 वर्षाचे जे आहे आपण त्यांना पुरावे देतो आणि त्याच्यावरून आपण म्हणजे नॉन क्रिमिलियर काढतो. तर तसाच जो आहे सेंट्रलचा नॉन क्रिमिलियर म्हणजे तो NCL असतो. आणि म्हणजे तुम्ही जे ओबीसी कास्ट प्लस तुम्ही NCL असाल तरच तुम्हाला ते ओबीसीचे फायदे मिळणार आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण ओबीसी आणि किंवा आपण जे आहे विजय NT1 वगैरे असेल म्हणजे SC ST वगळता बाकी कोणत्या कास्टला मग जो आहे नॉन क्रिमिलियर लागतो. आणि जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये असाल तर तुम्हाला त्या जातीचे फायदे मिळतील. क्रिमिलियर मध्ये असाल तर मग त्या जातीचे फायदे तुम्हाला मिळणार नाही. त्याच प्रकारे हा ओबीसी NCL असतो. तर NCL तुम्हाला ओबीसी NCL दरवर्षी तुम्हाला रिन्यू करावा लागतो आणि त्याच्यासाठी व्हॅलिडिटीची गरज नसते. व्हॅलिडिटी कशासाठी असते हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटचे महाराष्ट्र सरकारच्या सेवा किंवा ऍडमिशन महाराष्ट्राच्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामधनं तुम्हाला महाराष्ट्राचे फायदे घ्यायचे असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागते. आता इथं हा जो प्रश्न आहे तो सेंट्रलचा आहे तर तुम्ही तुमचं महाराष्ट्राचे तुम्ही तिथं फायदे घेत नाहीये, तुम्ही केंद्राचे घेतात म्हणून तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि म्हणून तुम्हाला तिथं कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.